जगाच्या नकाशावर आपल्या प्रतिभेने आणि प्रज्ञेने देशाचे नाव ज्यांनी अधोरेखित केलं असं नाव म्हणजे डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर। वडील विष्णू वासुदेव नारळीकर ते गणितज्ञ होते आणि आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या। त्यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला। त्यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले। 1957 साली त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली। नंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केम्ब्रिज येथे गेले। तिथे त्यांनी BA, MA आणि PhDच्या पदव्या मिळवल्या। जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञान कथा लिहिण्यात लोकप्रिय होते। 2021 मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। त्यांना केम्ब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट, रँगलर पदवी तसेच खगोलशास्त्राचा टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार मिळाला। 1972 मध्ये TIFRचं प्रमुखपद त्यांना प्राप्त झालं होतं। 1988 मध्ये त्यांच्या मार्गदर्शनात पुण्यात आयुका ही अवकाश संशोधनातील संस्था आकाराला आली आणि ते या संस्थेचे संचालक बनले। विज्ञानाला कल्पनाशक्तीची जोड देत त्यांनी नव्या पिढीसाठी विपुल असे लिखाण केले। नाशिकमधल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं। जयंत नारळीकर कलकत्त्याला व्याख्यानासाठी गेले होते तेव्हा तिथे एसन बोस प्रख्यात शास्त्रज्ञ तिथे होते। बोस आणि आइन्स्टाईन यांचं काम खूप प्रसिद्ध होते। तर बोस हे नारळीकरांच्या व्याख्यान चालू असताना एकदम शांत बसले होते। लोकांना वाटलं की हे नारळीकर काय बोलणार आहेत ही त्यांना उत्सुकता होती। नारळीकरांचं बोलणं झाल्यावर ते आपल्या चेअरमध्ये बसायला आले तेव्हा बोस उठले। ते माईकडे न जाता सरळ नारळीकरांकडे येऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली। अबोल राहून सुद्धा अशी कौतुकाची थाप देणारी निखळ माणसं आता मिळणार नाहीत। अहमदाबादला नारळीकरांचं लेक्चर होते। तिथे PC वैद्य प्राध्यापक होते। ते नारळीकरांच्या वडिलांचे पहिले विद्यार्थी। ते आता मोठ्या पदावर पोचले होते। नारळीकरांचे व्याख्यान झाल्यानंतर ते म्हणाले, माझे काही प्रश्न आहेत। PC वैद्यांनी त्यांना आपल्या ऑफिसमध्ये नेलं आणि त्यांचं बौद्धिक चाचणी केली। रँगलर सिद्धांत मांडणारा तरुण शास्त्रज्ञ कसे विचार करतो ते त्यांना जाणून घ्यायचे होते। यक्षांची देणगी, व्हायरस, आकाशाशी जडले नाते ही त्यांची काही साहित्य संपदा। नारळीकर PhD करत असताना त्यांनी एक संशोधन केले ते म्हणजे हॉयल-नारळीकर थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी। हे संशोधन प्रसिद्ध झालं त्यामुळे जयंत नारळीकरांचं नाव जगभरातल्या वैज्ञानिकांच्या वर्तुळात गाजलं। जागतिक कीर्ती लाभलेला एक संशोधक पुन्हा एकदा मायदेशी परतून लोकांना विज्ञान साक्षर करण्याचा संकल्प करतो ही गोष्ट अभूतपूर्वच म्हणावी लागेल। जयंत नारळीकर हे खऱ्या अर्थाने विज्ञानयोगी होते। 1988 मध्ये नारळीकरांनी पुण्यात आंतरविद्यापीठीय खगोल व खगोल भौतिक केंद्र स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। ते या संस्थेचे संस्थापक निदेशक होते। ही संस्था भारतातील अग्रगण्य संस्था आहे जिथे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ संशोधन करण्यासाठी येतात। खगोलशास्त्रातील त्यांचं योगदान फारच मोलाचं आहे। त्यांनी अग्निताऱ्यांचं स्वरूप, बिग बँग थेअरी, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, सापेक्षतावाद, डार्क एनर्जी व डार्क मॅटर यावर संशोधन केले। त्यांना भारत सरकारकडून 1964 साली पद्मभूषण, 2004 साली पद्मविभूषण, युनेस्कोकडून विज्ञान प्रसारासाठी गौरव करण्यात आला आहे। डॉक्टर जयंत नारळीकरांच्या अफाट कार्याचा वारसा पुढे चालावा आणि त्यांच्या स्मितप्रज्ञ चेहऱ्याच्या मागे असलेल्या विज्ञानवादी दृष्टीचा प्रत्यय सर्वांना यावा हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। धन्यवाद। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।